तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या घरामध्ये एक असा व्यक्ती असतो जो प्रत्येक निर्णय अगदी ठाम, शांत आणि समान रीतीने भेदभाव न करता करत असतो. म्हणजे एकदम शांत असतो. असा व्यक्ती तुमच्या घरामध्ये जर असेल ना, तर तो नक्की तूळ राशीचा असतो. कारण त्याची खासियतच आहे की समानता, तराजू का, आणि तो त्यांचा जन्मजात गुण आहे किंवा स्वभाव आहे असं म्हणायला हरकत नाही. कल्पना करा, एक सुंदर संध्याकाळी आकाशामध्ये सूर्य मावळतोय आणि तुमचं मन शांत आहे. पण त्या शांततेत पण अचानक येतो एक वारा, जो सांगतो तुमच्या जीवनात काहीतरी मोठं घडणार आहे. आणि हीच आहे कथा तूळ राशींच्या व्यक्तींची या ऑक्टोबर महिन्यातली. एक थोडक्यात कवितेच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ. या महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे काही संकेत, नवीन संध्या आणि संघर्षांचं संगम. आता बघा, तूळ राशीचा स्वामी हा शुक्र आहे. सौंदर्य, प्रेम, आकर्षण आणि कला यांचा जो अधिपती आहे तो शुक्र, आणि तोच आहे तुमच्या राशीचा स्वामी. म्हणजेच ही रास आहे एक संतुलन, न्याय आणि सौंदर्याचा संगम. बघा किती सुंदर आहे हे. यामध्ये सगळंच आलं, समानता आली, न्याय आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सौंदर्य पण याच्यामध्ये आलं. तर ह्या सगळ्यांचा संगम जो असतो तो तूळ रास असते. आणि म्हणूनच सर्व परीने परिपूर्ण असे हे व्यक्ती असतात. तूळ राशीचे व्यक्ती खूपच मोहक असतात, बोलके असतात आणि सर्वांना एकत्र ठेवणारे असतात. पण कधी कधी निर्णय घेताना थोडंसं मन यांचं डळमळत असतं, कारण हे लोक सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. मग जर सगळ्यांचाच विचार करून काही निर्णय एकमत होत नसेल तर अशा वेळेस एखाद्याचं मन दुखवणं हे साहजिकच आहे. तर ह्या काही होते एक बेसिक माहिती तूळ राशींबद्दल किंवा तूळ राशींच्या व्यक्तीबद्दल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला याच्यातली कोणतीही गोष्ट क्लिक झाली असेल तर मला कमेंट करायला विसरू नका की ती गोष्ट नेमकी कोणती होती तूळ राशीबद्दल. आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईक मंडळींना शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे हे व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून त्यांनाही माझ्या या माहितीचा म्हणजे आनंद घेता येईल किंवा कुठेतरी त्यांच्या आयुष्यामध्ये उपयोग होऊ शकतो. तर या दृष्टीने, या विचाराने नक्कीच चॅनल किंवा माझे हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर आता आपण पाहूयात की हा ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी कोणकोणते नवीन फटाके घेऊन आलेला आहे किंवा ही दिवाळी तुमच्यासाठी कशी असणार आहे. तर बघा, महिन्याची सुरुवातच अचानक जीवनामध्ये काही बदल घडवणारी असणार आहे. म्हणजे असे अनपेक्षित बदल किंवा अचानक काही तुम्ही कधी विचार पण केलेला नाही असे काही बदल होऊ शकतात. मग ते वैयक्तिक स्वरूपामध्ये पण होऊ शकतात किंवा मग व्यावसायिक स्वरूपामध्ये तुम्ही जिथे काम करतात बाहेर कुठेही बदल होण्याची शक्यता आहे. काही नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येतील, मग ते चांगले असतील किंवा मग ते त्यांच्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं हे सांगता येत नाही. पण काही नवीन व्यक्ती मात्र या महिन्यामध्ये नक्कीच तुम्हाला भेटणार आहेत. तर थोडंसं सावध राहा. नवीन नातं निर्माण होण्याची शक्यता आहे. साहजिकच आहे, नवीन व्यक्ती येणार म्हणजे ते कोणत्या ना कोणत्या नात्यामध्ये तुमच्यासोबत बांधले जातील. मैत्रीचं असू दे, व्यावहारिक असू दे किंवा मग लग्नासाठी तुम्ही विचार करत असाल तर त्या ठिकाणी असू दे, पण नवीन नातं निर्माण होण्याची पण शक्यता आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून थोडंसं लगेचच कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण फसवणूक होण्याची जास्त चान्सेस पण या महिन्यामध्ये दिसत आहे. करिअरचा मार्ग नवीन प्रकारे खुलेल, म्हणजेच वेगवेगळ्या संध्या किंवा वेगवेगळी संधी तुम्हाला या महिन्यामध्ये स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी मिळणार आहे. तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकतात. सोबतच जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर भागीदारीमध्ये व्यवसाय करणारे जे कोणी व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे की सध्या या महिन्यामध्ये काही प्रॉब्लेम्स म्हणजे मतभेद वगैरे होण्याची शक्यता आहे तुमच्या पार्टनरसोबत. तर इथे थोडंसं आपल्याला एकमेकांशी बोला, काय प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, कारण पुढे जाऊन तुमचं व्यवसायामध्ये नुकसान पण होण्याची इथे दाट शक्यता दिसत आहे. तर हे सगळे काही व्यवसायाच्या दृष्टीने म्हणा किंवा करिअरच्या दृष्टीने बदल होतील. करिअरचा मार्ग जे तुम्हाला म्हटलं की करिअरच्या मार्गामध्ये तुम्ही जात आहात, पण तिथं तुमचं संतुलन ढासळणार आहे किंवा ढासळण्याची शक्यता दिसत आहे. परंतु थांबा,
हीच आहे तुमच्या नव्या सुरुवातीची सुरुवात. म्हणजे तुम्ही काहीतरी विचार केलेला आहे, परंतु तिथे काही प्रॉब्लेम्स येतील, परंतु इथे तुम्हाला एक पॉज घ्यायचा, थोडासा एक काळासाठी पॉज घ्या आणि नंतर जी तुम्ही झडप मारणार आहात ना, मग ही तुमच्या खूप सुंदर सुरुवातीची सुरुवात होणार आहे. जर असं काही घडलं तर मला सांगायला अजिबात विसरू नका. अजून एक महत्त्वाचं म्हणजे एखादी अशी अनोळखी व्यक्ती या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये येईल, जे तुमचं आयुष्य नव्या दिशेने नेण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्यांच्या मदतीमुळे म्हणा किंवा त्यांच्या जस्ट येण्याने तुमचं एक आयुष्य वेगळ्याच एक नवीन मार्गाने जाईल किंवा एक नवीन काहीतरी तुम्हाला शिकायला मिळणार आहे. परंतु ती व्यक्ती कोण असेल हे तुम्हाला फक्त महिन्याच्या शेवटीच कळणार आहे. तर नक्कीच तुम्ही वाट पाहू शकता. आणि जर अशी कोणी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आली तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. नक्कीच तुम्ही मला माझ्यासोबत शेअर करायची आहे ही गोष्ट. म्हणजे त्यांच्यामुळे काय झालं काय नाही, तर हे पण मला कुतूहल आहे की एखादी व्यक्ती येण्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल झालेले आहेत. किंवा जर तुम्हाला ही गोष्ट क्लिक झाली असेल तर लगेचच माझ्या चॅनलला अगोदर जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा. तर करिअरच्या दृष्टीने आणि व्यवसायाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा असा हा महिना आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागणार आहेत, महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत आर्थिक बाबतीमध्ये, आणि त्यातून पण तुम्हाला काही भरपूर लाभ मिळण्याची पण शक्यता आहे. तुमच्या कामामध्ये प्रेशर जाणवेल, भरपूर कामाचा ताण वाढलेला दिसणार आहे. संभाषण शैलीमध्ये तुमच्या सुधार झाल्यामुळे, म्हणजे तुमच्या वक्तृत्वामध्ये सुधार झाल्यामुळे तुम्हाला काही नवनवीन डील आपोआप येऊ शकतील किंवा जस्ट तुमच्या बोलण्यामुळे तुम्ही एखादी डील, सगळ्यात अवघड डील म्हणा किंवा कठीणातील कठीण डील सुद्धा तुम्ही क्रॅक करू शकता झटक्यामध्ये. या महिन्यामध्ये विशेष करून तुम्हाला हे वरदानच मिळालेलं आहे असं म्हणायला पण हरकत नाही. तर या वरदानाचा जास्तीत जास्त वापर करा आणि तुमच्या व्यवसायामध्ये म्हणा किंवा नोकरीमध्ये म्हणा किंवा कुठेही तुम्हाला तुमच्या संभाषणाची किंवा वक्तृत्वाची जर गरज पडेल तर हे वरदान वापरायचं विसरू नका. आणि याच्यामुळे भरपूर लाभ पण तुम्ही ह्या महिन्यामध्ये मिळू शकता. नवीन प्रोजेक्ट्स म्हणा किंवा पार्टनरशिपचं, म्हणजे एखादं भागीदारीमध्ये तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही नक्कीच सुरू करू शकता. परंतु व्यवस्थित एकमेकांमध्ये बॉन्डिंग, वैचारिक पातळीवर तुमचं जे काही मत असतील ते जर जुळत असतील तरच पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करा. किंवा करणार असाल तर थोडंसं विचारपूर्वक आणि शांतपणे कोणताही निर्णय घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता कौटुंबिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर जर कुटुंबामध्ये काही वाद वगैरे असतील, पहिल्यापासूनच काही दुरावा असेल, अबोला असेल, तर हे सगळे संपतील आणि पुन्हा तुम्ही नव्याने एकत्र याल. सगळे कौटुंबिक जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळे क्लिअर होतील आणि ही दिवाळी ना तुमची खूप सुंदर आणि लक्षात राहण्यासारखी असणार आहे. कारण तुम्ही सगळे एकत्र असणार आहात आणि हे सगळं आपोआप घडेल. तर याच गोष्टीचा नक्कीच तुम्ही पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा. एकमेकांच्या अजून जवळ याल. हे आहे फक्त जोडीदारांसाठी. जे कोणी वैवाहिक जोडपं आहे तर त्यांच्यासाठी ही आहे की तुम्ही एकमेकांना अजून जास्तपणे समजून घ्याल, एकमेकांसोबत तुम्ही विचार शेअर कराल, एकमेकांची मतांचा आदर करायला लागाल आणि त्यामुळे तुमचं नातं पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये फुलेल. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्यासाठी कोणीतरी तुम्हाला आवडू लागणार आहे. जे कोणी सिंगल आहेत तर त्यांच्यासाठी नवीन नातं सुरू होण्याची शक्यता आहे. आणि जे कोणी ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये आहेत तुम्ही त्यांच्यासोबत आहात, जस्ट एक रिलेशन आहे, पण आत्ता सध्या तुम्ही थोडंसं सिरियसली त्याचा विचार करत आहात, म्हणजे त्या गोष्टीचा विचार करत आहात. एखाद्या वेळेस तुम्ही लग्नाचा पण विचार करू शकता तुमच्या पार्टनरसोबत. तर ही खूप सुंदर गोष्ट आहे. असेल मनामध्ये तर लगेचच प्रपोज करायला काहीच हरकत नाही आहे, कारण दुसरीकडून नक्कीच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येण्याची दाट शक्यता दिसत आहे. महिन्याच्या शेवटी तुम्हाला एक संदेश मिळेल आणि ते तुमचं मन हलवेल. तर ही पण एक गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळाच टर्निंग पॉईंट असू शकते. आता आर्थिक बाबीमध्ये हा महिना खूपच उत्तम धनप्राप्तीचे योग घेऊन आलेला आहे. खर्च थोडंसं नियंत्रणामध्ये तुम्हाला ठेवावं लागणार आहे, कारण आवक आहे परंतु खर्च वाढले तर थोडंसं तुमचं जे काही बॅलन्स शीट आहे ते डळमळण्याची शक्यता आहे. जे तुमचं मंथली एक बजेट असतं घरामधील तर ते थोडंसं डगमगू शकते. तर याच्यासाठी तुम्हाला खर्च नियंत्रणामध्ये ठेवावे लागणार आहे. सजावट किंवा लक्झरी वस्तूमध्ये आणि सोशल जे काही तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर थोडंसं, म्हणजे काही दिखावा, म्हणजे भौतिक गोष्टींसाठी तुम्ही जास्त खर्च करण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे. तर इथं थोडंसं तुम्हाला आवर घालावा लागणार आहे तुमच्या खर्चावर.
सोबतच जे कोणी फ्रीलान्स आणि क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करत आहेत तर त्यांच्यासाठी मोठमोठ्या डील मिळू शकतात. म्हणजे ज्यांचा कोणाचा बिझनेस आहे, जे कोणी फ्रीलान्सिंग म्हणा किंवा एक क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये काम करत आहे तर नक्कीच तुम्हाला ह्या महिन्यामध्ये खूप सुंदर संधी मिळणार आहे स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. आता आरोग्यदृष्ट्या हा महिना कसा असणार आहे तर तुमचा स्वभाव आहे सगळं नीटनेटकं तुम्हाला हवं असतं किंवा सगळं नीट ठेवा, परंतु या महिन्यामध्ये मनावरचा काही भार वाढण्याची शक्यता आहे, ताण वाढेल आणि त्यामुळे त्वचेच्या पण काही तक्रारी तुम्हाला त्रास देऊ शकतात, त्यामुळे मानसिक ताण वाढेल. तर इथे त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर पण होणार आहे, तर थोडंसं तब्येतीची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. तुमचं मन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल तर ते तुम्ही ऐका. सोबतच महिन्याच्या शेवटी तुम्हाला 2 मार्ग दिसतील. एक म्हणजे सुरक्षित पण मर्यादित आणि दुसरा मार्ग म्हणजे जोखमीचा पण तेजस्वी. इथेच तुम्हाला तुमच्या आयुष्याचं खरं वळण मिळणार आहे. खरं वळण म्हणजे एक टर्निंग पॉईंट तुम्हाला मिळणार आहे. जेव्हा तुम्हाला सगळं संपल्यासारखं वाटेल ना, तेव्हाच एक शक्ती, अदृश्य शक्ती तुमच्या बाजूने उभी राहील. एखादी व्यक्ती किंवा संधी जी महिन्याच्या सुरुवातीला गूढ वाटत होती तीच आता तुमच्या जीवनातलं टर्निंग पॉईंट बनणार आहे. तर ह्या काही एक अशा सस्पेन्स गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तर नक्कीच तुम्ही ते अनुभवणार आहात या महिन्यामध्ये. जर असं काही तुम्हाला क्लिक झालं किंवा तुम्ही अनुभवलं असेल, अनुभवणार आहात तुम्हाला, तर लगेचच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. ह्या काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. दिवाळी आहे तर दिवाळीच्या सगळ्यांना माझ्याकडून भरभरून शुभेच्छा. ही दिवाळी तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भरभराट घेऊन येऊ दे, सुखसमृद्धी घेऊन ये. तुमच्या ज्या काही इच्छा असतील, जे काही स्वप्न असतील ते सगळे पूर्ण होऊ देत, एवढीच इच्छा मी व्यक्त करते. आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. हाईप पॉईंट्स पण द्यायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.